जिल्ह्याच्या नकाशावर हायवे आले, मतदारसंघाच्या नकाशावर रेल्वेही आणणार युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर। पूर्वी हायवे पाहायचे म्हणजे उमरगा सोलापूरला जावे लागत असे, परंतु संभाजी भैया पालकमंत्री झाल्यानंतर लातूरच्या चारही बाजूंनी हायवे आणले, त्यावेळी जिल्हा हायवेच्या नकाशावर आला आहे। यामुळे 35,000 तरुणांना व्यवसाय व रोजगार मिळाला। लातूर रोड ते शिरूर अनंतपाळ मार्गे गुलबर्गा रेल्वेचे काम देखील आगामी काळात चालू होणार आहे। त्यामुळे निलंगा विधानसभा मतदारसंघ देखील रेल्वेच्या नकाशावर आणणार असल्याचं प्रतिपादन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले। दिनांक 29 सप्टेंबर रोजी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान संवाद यात्रेचा आज चौथा दिवस वांजरखेडा, उमरदरा, गणेशवाडी, कांबळगाव, लकड जवळगाव, धामणगाव या गावाचा दौरा झाला, त्यावेळी ते बोलत होते। या जनसन्मान संवाद यात्रेत विविध विकास कामाचे लोकार्पण, भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार व कृषी योजनेतील लाभार्थ्यांचा व घरकुल योजनेतील वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शेषराव ममाळे, शिरूर अनंतपाळ भाजपा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, रोहित पाटील, ऋषिकेश बद्दे, माजी सभापती गोविंद चिलकुरे, संतोष शेट्टे, सरपंच माधव नारायणपुरे, ज्ञानेश्वर चेवले, दत्ता मोहोळकर, आप्पाराव सोळुंके, तम्मा माडीबोणेसह अनेक जण उपस्थित होते। पुढे बोलताना युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, लातूर शहराची ओळख रेल्वेने पाणी आणले अशी देश पातळीवर होती, परंतु आज रेल्वे बोगीच्या कारखान्याच्या माध्यमातून देशात रेल्वे पुरवणारा जिल्हा म्हणून होणार आहे। ही किमया देशातील भाजपाचे सरकार आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले आमदार संभाजी भैया यांच्यामुळेच झाली आहे। त्याचबरोबर कामगार कल्याण खात्याचे मंत्री झाल्यानंतर या खात्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम भैयांनी केले आहे। आपण जिल्हा परिषद आमच्या ताब्यात दिली, त्या माध्यमातून शाळा, अंगणवाड्या बोलक्या केल्या, ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, दीन दलितांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे। शाळेचा दर्जा सुधारला, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारली, कृषीच्या अनेक योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत। या निवडणुकीच्या काळात आपली पोळी भाजून घेण्यासाठी काही लोक येतील, गावात द्वेष पसरवतील। उद्ध्वस्त करणे सोपे असते, परंतु उभा करणे अवघड आहे। अशा द्वेष पसरवणाऱ्या लोकांना थारा देऊ नका, आपल्या गावचे वातावरण बिघडवू देऊ नका, अशी विनंती गावकऱ्यांना शेवटी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केली। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला, माता भगिनी, युवक, जनता उपस्थित होते।